रे हा शुभम का येणार आहे म्हणा. शुभमचा काही नियम नाही, तो आता कामावून येणार, मग आता काय पानपट्टीत थांबणार, तिथं तुझं नाव पुढं करणार. त्याला लेवा सांगले बाबा त्या पानपट्टीत जाऊन लढतर करून येतोय तो. काय तुझं नाव बाद व्हायला गावात. होय. शुभम आला मग मी जाणार बाबा. शुभम मला तू का जाणार. पोरगी बघायला जाणार आहे मी, पोरगी बघायला. पोरगी आणि गाणी ह्यातच गेला यो. एजंटनं स्थळ काढलाय चांगलं, ह्या टायमाला ठरणारच म्हणलाय. ठरल्यासारखं हाय रे बाबा, ठरल्यासारखं हाय. ठरणार आहे रे. जा तर मग जा. अक्षदाला यायचं, पाकिट करायचं, फुकट जेवून जायचं नाही सांगतो. ह्याच्यासारखं कॉन्फिडन्स पाहिजे नाही. बाग करून लगेच काय हॉलला काय गर्दी होणार असल्यागत तुतारी वाजू त्याला नेणार असल्यागत करतोय. तुझं म्हणजे 15 लग्न 2 बायका असल्यासारखे बेस. तुझं बघ ते माप काढतोय. तुझं झालंय काय, तू पण 28चा वळायच लक्षात ठेव. मी अजून वयात आहे, आपलं बघायचं असते दुसऱ्याची माप काढण्यापेक्षा. नाही त्याला तिकडे ती एजंट घावला की नवीन, ती एजंट घावल्यापासून त्याला काय वाटले, मला एक दैवी शक्ती दिल्या काय तर दिल्यासारखं झालंय त्याला. ती एजंटच्या जीवावर लय उड्या मारलाय. त्यानं नुसता फोन केला, ठरल्यासारखं आहे म्हणतोय, ठरल्यासारखं काय म्हणतोय. एजंटच मोकं घे म्हणून सांगतो त्याला. बघ असू दे, काय तर करते ना धडपड, आपल्यासारखं तर नाही. आपल्यासारखं तर नाही ना, तुझ्यासारखं तर नाही. म्हण माझं सांगितलंय परवा कुंडली दाखवून आलो. एक कुंडली बघताना माणूस आहे, त्यानं काय सांगितलं सांग. ह्या 7 महिन्यात तुम्ही नाहणीतनं वल्ल्या अंगानं बाहेर येणार, कापड बदलूपर्यंत लगीन म्हणून सांगितलंय. ती पोरगी तुझ्यापाशी धुळला उडणार आहे धुळला. त्यामुळे मी लय टेन्शन घेत नाही रे. ते एजंट काय 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 त्याला एजंटचा फोन आला, त्याला वाटतं जेम्स बॉन्डचा फोन आलाय काय. मला घुमतोयच नुसतं टाळा नुसतंच बॉम्बलत फिरलाय. कापड शिवतोय, काय टेलर घावला, काय कापड घावली, काय टेलर घावला. माझं ह्या 7 महिन्यात बुक आहे आणि फटाडे बिटाडे बुक ना करायचं सोटाय नाही. झालं पाहिजे हो, चांगलं होते तेवढं लग्न झाले की. तुझं बघ बाबा. माझं असंच लव्ह मॅरेज करणार आहे. तुझं तुझ्या प्रेमात पडायचं होईन झालं, लोक तुझ्या प्रेमात पडतात. अरे जमल्यासारखंच आहे. पत्रावळ्या करतोय नाही मी तिथं. तिथं एक पोरगी आल्या कामाला नवीन आणि सारखी वागत्या मरता. जमल्यासारखंच आहे मला वाटतंय असं. ते आता पत्रावळ्याच्या कारखान्यात पोरगी कामाला आल्या म्हणल्यावर ती पत्रावळ्या द्रोण त्या लेवलचीच असणार आहे. काय बस तुझं येऊन दे किती पोरगी आंघोळ करणे बाहेर, तुला दाखवतो. यस ला 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 ला. कवा येणार आहे धनाजी. ए धनाजी, एक्सक्यूज मी, जरा ऐका ना, जरा हेल्प करताय का. काय झालं. हे जरा टाकी, गॅस टाकी कुठून येणार आहे. इथे न्यायची घरी. तुम्ही इथं राहायला आलाय. होय धनाजी राहिलात रे. हा हा ठेवा ठेवा, इथेच ठेवा. जाऊ का. थँक्यू. हा चहा घेताय का थोडं. नको चहा नको, आहो ते मित्रासाठी आलतो. थोडा हो. नको नको जातो. ए धनाजी. आलो आलो, 1 मिनिटात ये की रे. आलो आलो. चला 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 चला. वेळ लावतो बाबा. बस तू मध्ये बस. कसला आहे तू येऊ. तेच म्हणलं तू एक टी शर्ट घ्यायचा आहे फक्त. काय एक टी शर्ट. 1 तास झालं ते आत गेला. लगीन करायला लागला एवढ्या फास्ट. खरं टी शर्ट किती घेणार. 150च्या आतलाच. हाय, हे तुमच्यासाठी. अहो कशाला नाही. तुम्ही नाही का मला सकाळी हेल्प केला त्याच्यासाठी. हो, ही कॅडबरी खात नाही, मावा खातोय. मावा खातोय. अहो खरं हे द्यायला की तुम्ही मला आणि थँक्यू म्हणालाय. ह्यो असता मी असतं कोणी तर असं मदत केली असती. हो अहो म्हणूनच तुमच्यासाठी. थँक्यू. बाय. ए नमस्कार दादा. नमस्कार. ती मुलगी का तुमच्या ओळखीची आहे का. आता चॉकलेट दिलेली. ओळखीची म्हणजे आमच्या इथे होती, तिला गॅस टाकी दिलोय, मदत केली म्हणून चॉकलेट दिली. का हो. इथपर्यंतच थांबवा, त्याच्या पुढे जाऊ नका. कारण ती मुलगी लय नालायक आहे, त्याच्या नादाला लागू नका तुम्ही. कारण माझ्यासोबत लय मोठी घटना घडल्या म्हणून सांगालोय तुम्हाला, पुढे जाऊ नका. याच्या लय बाद मुलगी.
तुम्ही गंडला असेल, आम्ही कशाला गंडाव? नाही असंच होतंय सुरुवातीला, गावोगाव फिरायचं आणि ती मुलगी गंडवायचं काम करते, ती आणि तिची आई. त्यामुळे नादाला लागू नका. मी आता बघितलं तुम्हाला बोलतेलं म्हणून तुम्हाला विचारलं आलोय. अगोदरच सांगवलंय तिच्या नादाला लागू नका. लय बात पोरगी. अहो खरं मी काय म्हणलो दादा ऐका, मी काय सांगवलंय तेवढं ऐका तुम्ही. माझ्यासोबत लय मोठी घटना घडली.